मी लक्ष्मण पाचंगे केंदुरून यांच्याकडं बेलोंडी साईडला बेलोंडी गावात आले होते. तर यांना आजार होता पहिला एक आणि 2 महिन्याखाली मी त्याला एक अमृत ज्यूस दिलं होतं. तर हे सगळे झोपूनच होते टोटल आणि आज 2 महिन्यामध्ये यांचं काही रिझल्ट असेल यांच्या मुखाने ते ऐकू शकतो आपण. नाव सांगा. प्रॉब्लेम सांगितले ही माझी आई यांना 4 स्टेपचा कॅन्सर म्हणून सांगितलेला डॉक्टरांनी. जेवण वगैरे जात नव्हतं पुरेसं, अन्न पोटामध्ये जात नसल्याने विकनेस खूप होता आणि कॅन्सरची पण 4थी स्टेप होती. परंतु आम्ही त्यांना एक सप्लिमेंट म्हणून हे अमृत ज्यूस आयुर्वेदिक औषध चालू केलं. तेव्हा भरपूर प्रमाणात जेवण त्यांना जात होतं आणि तब्येतही व्यवस्थित झाली. त्यानंतर आम्ही त्यांना अमृत ज्यूस सोबत गोळी पण चालू केली, आयुर्वेदिक गोळी. त्या गोळीने पण त्यांना पूर्णपणे फरक पडून गेला. स्वतः हाताने सगळ्या गोष्टी हाताने घेऊन आता खाऊ शकत आहे. नाहीतर तब्येत अशी होती की कंटिन्यू त्या झोपून होत्या, प्लस त्यांना कुठल्याही प्रकारचं जेवण वगैरे जात नव्हतं. आणि स्वतःच्याच हाताने आता त्या स्वतः सगळं करू शकतात, चालू शकतात, फिरू शकतात. स्वतःच्या हाताने स्वतः वस्तू घेऊन आपल्या काय असतील ते ठेवू शकतात व्यवस्थित. स्वतःचे कपडे सुद्धा त्या धुवू शकतात. म्हणजे असा विशेष काही प्रॉब्लेम नाही. शिवाय त्यांना पॅरालिसिसचा झटका होण्यापासून या औषधाने बचाव केलेला आहे. हे औषध खूपच चांगलं आहे. हे सर्वांनी आजारी पेशंटनी घ्यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. येस येस, थँक्यू. आता कसं आलं? हरर रियांस, हरर रियांस, हरर रियांस, गरगर रियांस, हरर रियांस, गरगर रियांस. थँक्यू.